अपडेट न्यूज। विदर्भ नदीवरील पुरात चारचाकी गेले वाहून, एकाचा मृत्यू तर दुसऱ्यास वाचवण्यात यश। वणी तालुक्यातील कायर येथे विदर्भ नदीवरील पुरात चारचाकी वाहन वाहून गेले। विदर्भ नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या जोरदार पाण्यामुळे चारचाकी प्रवासी वाहनाचा ताबा सुटून गाडी नदीत कोसळली। या दुर्घटनेत वाहनातील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। या दुर्घटनेत रामा कनाके यांचा मृत्यू झाला तर भास्कर पुसाम हे गंभीर जखमी झाले। उमरी येथील भास्कर पुसाम आणि रामा कनाके हे दोघे मंगळवारी रात्री डोंगरगाव येथून परतत होते। दिवसभर पावसाची संततधार असल्याने विदर्भ नदीवरील पुलावरून पुराचं पाणी वाहत होते। यावेळी रामा याने वाहन पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पुराच्या पाण्याचा जोर इतका होता की वाहनाचा ताबा सुटून गाडी नदीत कोसळून वाहून गेली। या दुर्घटनेत रामा कनाके यांचा मृत्यू झाला असून भास्कर पुसाम गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय कायर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू केले। मुकुटबन येथील पोलीस स्टेशन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध व बचाव कार्य पार पाडण्यात आले। यात रामा कनाकेचा मृतदेह सापडला। नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहन चालवू नये व पुराच्या परिस्थितीत प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.